आज आपण किल्लारी भूकंपाविषयी माहिती घेणार आहोत। महाराष्ट्राच्या इतिहासातील भळवळती जखम। लोक साखर झोपेत असताना भूकंप झाला आणि हजारो लोकांनी जीव गमावला, हजारो जनावर दगावले। 1993 साली लातूरमध्ये काय घडलं? आज या दुर्घटनेला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक गाव। दिवस होता 30 सप्टेंबर 1993 चा। गणपती विसर्जनाचा हा दिवस। गणपती विसर्जन झाल्यानंतर हे गाव गाढ झोपी गेलं होतं। अख्खं गाव साखर झोपेत असताना पहाटे 3:56 अचानक हादरे जाणवायला लागले। पुढे काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं। घरच्या घर जमीनदोस्त झाली। हजारो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले। हजारो लोकांनी आपला जीव गमावला। हजारो जनावरांचा मृत्यू झाला। या घटनेचा उल्लेख आला की आजही अंगावर शहारा उभा राहतो। या भूकंपाचं केंद्र होतं सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावरचं किल्लारी गाव। पहाटे 3:56 अचानक हादरे जाणवले। 6.4 रिक्टर स्केलचा हा भूकंप होता। या भूकंपात 7,928 लोकांनी आपला जीव गमावला। 16,000 लोक जखमी झाले तर 15,854 जनावर मृत्युमुखी पडली। हा भूकंप केवळ किल्लारी पुरता मर्यादित नव्हता, तर लातूर आणि उस्मानाबादच्या 52 गावावर त्याचा प्रभाव पडला। 30 घरं जमीनदोस्त झाली तर 13 जिल्ह्यातील 2,11,000 घरांना तडे गेले। लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला। लोकांनी आपलं सारच्या सारं गमावलं। एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि आपल्या आष्टेत्यांना गमावल्यानंतर स्थानिकांनी ठाव फोडणं साहजिकच होतं। किल्लारीसह आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं। मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आष्टेत्यांना लोक शोधत होते। अचानकपणे कोसळलेला दुःखाचा डोंगर लातूर शिवायास अवघा महाराष्ट्र दुःखात बुडाला। महाराष्ट्र दुःखात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत झाली। तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली। लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं। आज या भूकंपाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत। महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही बळवळती आहे। आजही या भूकंपाचा उल्लेख आला की अंगावर शहारा येतो। आजही किल्लारीच्या नागरिकांना घेऊन येतं। किल्लारी येथील अशा चित्तथरारक भूकंपाची आज आपण माहिती घेतली आहे। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। धन्यवाद।